लवकरात लवकर या मार्गावरती बेस्ट बस सुरू करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। बेस्ट बस सुरू झाल्या नसल्याने मुंबईकरांची गैरसोय होते। बेस्टमधला सध्या महाव्यवस्थापक नसल्याने कोस्टल रोडवरून बेस्ट बस सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बेस्टमध्ये सक्षम अधिकारी नाहीये। त्यामुळे या मार्गावरती बेस्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रलंबित आहे। ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागठाणे इथल्या झोपडपट्टीधारकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचं संक्रमण शिबिरातील 343 घरं नुकतीच MMRDAला भाडेतत्वावरती देण्यात आलेली आहेत। या माध्यमातून शिवशाहीला 4.5 कोटींचा महसूल मिळालाय। पश्चिम उपनगरवासियांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी ठाण्यातील टिपूजेनी वाडी ते बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या दरम्यान 11.80 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचं काम MMRDA कडून सुरू आहे। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढवण्यात आले आहेत। हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन या त्रिसप्ताहिक राजधानी एक्सप्रेस आणि हजरत निजामुद्दीन मडगाव हजरत निजामुद्दीन द्विसाप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला प्रथम श्रेणीच्या वातानुकूलित डबा आणि तृतीय श्रेणीच्या वातानुकूलित डबा असे 2 डबे कायमस्वरूपी जोडले जाणार आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभागांनी घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची खरडपट्टी झालेली आहे। या अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापनाच्या मूल्यांकन पद्धतीच्या अनिश्चिततेचा फटका निकालांना बसलेला असून आता नव्या परिपत्रकामुळे निकाल तयार केलेल्या विभागांवरती पुन्हा नव्याने निकाल तयार करण्याची वेळ आलेली आहे। जगाला महत्त्वाच्या लसींची निर्यात करणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधील यंत्रसामुग्री जुनी झाल्याने त्याचा उत्पादनावरती दूरगामी परिणाम होताना दिसतोय। या संस्थेला काट टाकण्यासाठी 465 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। सध्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे मुख्य काम ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे हाफकिन सध्या सरकारी निधीची प्रतीक्षा करते आहे। मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानाने सरासरी पातळी ओलांडतानाच 33 अंशांचा नवा उच्चांक गाठलेला आहे। यापूर्वी 2009 मध्ये 32 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली होती। 5 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय। परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसलेला आहे। त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे। सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेली आहे। पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांवरही निर्बंध घालण्याची मागणी महासंघाने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे। दुहेरी हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानने हे पाऊल उचललेलं आहे। पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांचं कामकाज सुरू होणार आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे। छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे। आपण आज सकाळपासून बघतोय अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याविरोधात मोठी आंदोलनं झालेली आहेत। अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी थेट माफी मागितलेली आहे। छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे। आग्र्याच्या सुटकेबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं। यानंतर अनेक संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी अभिनेता राहुल सोलापूरकर। साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक 50 मिनिटं मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो। बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो। आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केलं हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना
महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली, हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला. साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले. याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती, अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून. आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं, जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे. गडकिल्ल्यांवरनं वाढलेलो आहे. रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच मी केलेली होती की आपण कसं पंढरपूरचा जसा वारकरी असतो त्याच भावनेने छत्रपतींच्या. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उचल मागणी करण्यात आलेली आहे. कुंभारांची जिल्हा पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तपासात कानाडोळा केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला आहे. हरघरमध्ये आयोजित केलेल्या इस्तेमा कार्यक्रमातील भडकाऊ भाषणांची चौकशी करा अशी मागणी मंत्री नितीश राणे यांनी केलेली आहे. हिंदू तरुणांना मारहाण केल्याचा आरोप राणेंनी केलाय. त्याच्या मागणीचं पत्र त्यांनी फडणवीसांना पाठवलंय. बुलढाण्यातील 3 दिवसांच्या बाळावरती शस्त्रक्रिया झालेली आहे. नवजात बाळ हे पुरुष जातीचं असून त्याच्या पोटात 3 इंचांची 2 मृत अर्भकं बाहेर काढण्यात आलेली आहेत. या बाळाला 12 टाके पडलेले असून बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 19,66,000 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 2,147 घरं आणि 110 भूखंडाच्या विक्रीकरता उद्या दुपारी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत पार पडणार आहे. 2,147 घरांसाठी जवळपास 30,000 अर्ज आले. त्यातील 19,000पेक्षा अधिक जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 20% सर्वसमावेशक योजनेतील ही घरं असून या घरांसाठी 2 ते 3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारीपासून सोडत पूर्व प्रक्रियेला सुरुवात होईल. मुंबई उपनगरात वसुली आदेशापोटी तब्बल 344 कोटींची थकबाकी असून त्यापैकी 249 कोटी रुपये 6 विकासकांकडे थकीत असल्याची बाब उघडकीस आलेली. या वसुलीसाठी महारेरा अध्यक्ष मनोज सौनिक यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सामान्य घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी विनंती केली. आर्थिक वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर करण्यात आलेला. यामध्ये सर्वसामान्यांना आयकरामध्ये सूट देण्यात आलेली आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या चलनाविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे लागलेली आहे. ही बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पुढील 100 दिवसात ही सर्व पदं भरली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील विकास कामं मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासकांनी 100% कर वसुली करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. प्रशासकांनी 500 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट दिलंय. मार्च अखेराला फक्त 2 महिने शिल्लक राहिलेले असून आतापर्यंत फक्त 135 कोटींची वसुली झाली. पुण्यातील काही भागामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जातं.
5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईत नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 30 तास मुंबईच्या काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील घाटकोपरमधील रेड लाईट विभागावरती महानगरपालिकेने तोडक कारवाई केलेली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये 43 बांधकामांवरती कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील PMPMLच्या 90% बसेसच्या दरवाजांवरती दिव्यांगांसाठी असलेले बझर सिस्टीम ही नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. PMPML प्रशासनाने या बातमीची दखल घेत सर्व बसेसमधील बझर सिस्टीम सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत बझर सिस्टीम सुरू करण्याचं परिपत्रक PMPML प्रशासनानं काढलं आहे. कल्याणमधील एका मिठाईच्या दुकानातील मिठाईमध्ये किडे आढळलेले आहेत. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. बदलापुरात ठिकठिकाणी विद्युत खांबांवरती अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर लावलेले, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हे अनधिकृत बॅनर काढून डिजिटल बॅनर सुरू करण्याच्या मागणीचं पत्र भाजप आमदार किसन कथोरे यांनी पालिकेला दिलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढत महाराजांना मानवंदना दिली. सोन्याच्या भावात मागील 24 तासात पुन्हा 1,000ची वाढ झालेली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याचा दर हा 85,700 रुपयांवरती पोहोचलाय, तर चांदीच्या दरात 1,000ची वाढ झालेली आहे. चांदीचे दर 97,850 रुपयांवरती गेले. छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये. तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 अंशांपर्यंत वाढ झालेली आहे. जिल्ह्याचं कमाल तापमान 34 अंशांवरती पोहोचलंय. तर इकडे सोलापुरात सुद्धा थंडी गायब झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 36 अंशांवरती गेलाय, तर किमान तापमान 18.6 अंशांवरती पोहोचलं. त्यामुळे सोलापूरकर कमालीचे हैराण झाले. सिल्लोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या परिसरात अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सिंधुदुर्गात महिला पोलिसांची बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि महिला बाल विकास विभागाच्या वतीने या रॅलीचं आयोजन केलं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी CCTV बसवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. बेस्ट बसमध्ये तिकिटांसाठी सुट्ट्या पैशांवरून प्रवाशांची होणारी तक्रार लक्षात घेत काढण्यात आलेल्या मार्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. UPI पेमेंटने तिकीट खरेदी करणाऱ्यावर प्रवाशांनी भर दिला आहे. सोलापूर पालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी गुटखा मावा खाऊन थुंकणाऱ्यांवरती 69 व्यक्तींवरती दंडात्मक कारवाई केली आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून GBSच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे GBS विरोधात प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. आजाराबाबत आता संशोधन केलं जाणार असल्याची माहिती समोर येते. तर शहरात GBSचे 163 रुग्ण असून आतापर्यंत GBSमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इकडे सांगलीत सुद्धा दिवसेंदिवस GBS बाधितांची संख्या वाढते. रुग्णसंख्या 11वरती पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तर आतापर्यंत 4 रुग्ण हे बरे झालेले असून अन्य रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. नागपुरात बदलत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती होताना दिसतोय. शहरात घरोघरी सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढलेले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयात सुद्धा रुग्णांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात रायगडमध्ये निषेध नोंदवण्यात आलेला आहे. सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन करण्यात आलं. यावेळेला अभिनेता सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मराठा समाजानं निषेध आंदोलन केलं. सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत मराठा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. वसतिगृहांमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला आहे. बीडमध्ये पतसंस्था आणि मल्टीस्टेटमध्ये पैसे अडल्यानंतर ठेवीदार आक्रमक झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच ठेवीदारांनी ठिय्या मांडलेला आहे. लातूरच्या मुरुडमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने चक्क स्मशानभूमीत अमरण उपोषण सुरू केलेलं आहे. गणेशलाल श्रीरंग सोनी असं या आंदोलनकर्त्याचं नाव आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.